शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात? मजेत आहात ना? तर मी दीपाली तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ येतोय. तर त्याचं कारण सुद्धा खूपदा मी सांगितलेलं आहे. तर आमची आता शिफ्टिंगची तयारी सुरू आहे. पण मध्येच असं होतंय की मुलांचे पेपर होते वगैरे, ते झाले. गावाकडे माहेरी गेले 2-4 दिवस, तिथं राहिले आणि तिकडनं आले तर घरातले कामच आवरायला घेतले. ब्लाऊजचे सुद्धा अजिबात व्हिडिओ येत नाहीये. तर मी मागे शूट केलेला होता, तर तोच एक शॉर्ट व्हिडिओ 1-2 टाकला. त्याच्यानंतर वेळच नाहीये, तर व्हिडिओ कुठून काढणार ना. आणि व्हिडिओ काढला तेव्हाच टाकायला सुद्धा होते. तर अजिबात वेळ नाहीये मला. आणि चला म्हटलं लॉंग व्हिडिओ तरी तुमच्यासोबत शेअर करावा थोडाफार. कारण यूट्यूब जर्नी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे जे करतात ते. मी तर आत्ता आली याच्यामध्ये, तरी थोडंफार माहिती आहे की लगेच व्ह्यूज डाऊन होतात, अजिबात व्ह्यूज येत नाही आहे. आणि कसं होते ना, नाही व्ह्यूज परंतु वॉच टाईम तरी कंप्लीट व्हायला हवा. नाही जास्त पण थोडाफार तरी व्हायला हवा. माझं म्हणणं एकच होतं की चला तुमच्यासोबतही माझी ही जर्नी छत्रपती संभाजीनगर टू शेगाव ही शेअर करते मी तुमच्यासोबत. म्हणून म्हटलं चला. नाही स्टिचिंगचे टाकणं होणार आहे, कारण आता तसंही मला 1-1.5 महिना स्टिचिंगचे अजिबात होणार नाही आहे. कारण माझी मशीन वगैरे इथं सामान राहणार आहे. आणि आम्ही घरचे जे आहोत तर ते तिकडे शेगावला म्हणजे आमच्या जुन्या घरी जाणार आहे. त्याच्यामुळं थोडंसं सामानाचं इकडे तिकडे होणार आहे. तर मग म्हटलं चला आपलं जे डेली लाईफ वगैरे आहे, तर जसं मी व्हिडिओमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे की माझ्या आयुष्यातले समजा जे काही खास क्षण असतील, माझं डेलीचं जे ब्लॉग आहे म्हणजे रिअल जे घडतं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर म्हटलं चला आजपासूनच सुरुवात करूया. तर आजचा दिवस म्हणजे 9 मे आणि आज आहे माझ्या मुलीचा बड्डे. तर त्याच्यामुळं मग म्हटलं चला, माझी मुलगी म्हणे मम्मी आजच स्टार्ट कर म्हणे तू या व्हिडिओला. मग म्हटलं चला आता गॅप तर पडला आहे, खूप दिवस झाले अजिबात लॉंग व्हिडिओ वगैरे काहीच येत नाही आहे. तर मग म्हटलं चला. तर तुम्हाला आता पसारा मी दाखवते की कसं कसं ॲडजस्ट करून ठेवलं आहे. तर हे बघा, ह्या पसारा जो मला न्यायचा आहे तो मी काढून ठेवला आहे. ह्या गव्हाच्या गोण्या आहेत बरं का, याच्यामध्ये गहू आहे जे मी काढून ठेवले, म्हणजे कोठीतले काढून ठेवले, म्हणजे कोठीमध्ये एक्स्ट्राचं सामान भरता येईल. तर हे सुद्धा रिकामे आहे. हे बघा गॅसचा ओटा वगैरे, आणि जे जे शिल्लकचं सामान होतं ते सगळं मी असं कोठीमध्ये वगैरे भरून ठेवलं आहे. आणि हे जे जुनं रॅक आहे तर हे सुद्धा मला इथे द्यायचं होतं, सेल करायचं होतं, परंतु आता बघू वेळ भेटला तर. तर इथं बघा मुलांचा नाश्ता सुरू आहे. तर भक्तीचा मी बोलले मगाशीच, तर माझ्या भक्तीचा आज बर्थडे आहे, तर सगळ्यांनी विश करा. आणि तिचं स्पेशल फेवरेट इथं जो संभाजीनगरला मिळते नाश्ता म्हणजे समोसा राईस, तर तो तिच्या पप्पांनी घेऊन आलेत. म्हणजे ते म्हटले की आता याच्यानंतर पुढल्या बड्डेला तर समोसा राईस नाही मिळणार आहे, त्याच्यामुळं ते घेऊन आले. आणि हे बघा इकडं सुद्धा तरीचं सुरू आहे, समोसा राईस आहे. आणि ज्या गोण्या दिसत आहेत ना त्यात पुस्तकांची रद्दी आणि काही खेळणी वगैरे जे भंगार आहे तर ते ठेवलं आहे. आणि हे बघा मुलांच्या बॅग वगैरे जे आहे तर कामाचे पुस्तकं वगैरे बुक होत आहे तर ते सुद्धा भरून ठेवलं आहे. माझ्या मशीनचं सुद्धा थोडंफार सामान सेट केलं आहे मी. तर कसा घालवायचा आजचा दिवस? आज मी खूप खुश आहे. खुश आहे ना? आणि पहिलं विश तिच्या भावाने केलं बरं का, म्हणजे तनिषनं केलं. कारण तो उठेपर्यंत आम्ही सुद्धा थांबलो होतो की नाही तनिषनं पहिलं विश करायचं. कारण त्या दोघांचं असं आहे की बनत सुद्धा नाही एकमेकांशिवाय, अजिबात जमत सुद्धा नाही. दोघंही एकमेकांना सोबतच हवे असतात. तर कर नाश्ता कर तू. तर चला हळूहळू आता इथून पुढची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पसारा तर बघून घ्या तुम्ही, काहीच नाही, म्हणजे जे आहे ते सामान वगैरे. आता वाजला आहे दुपारचा 1 आणि माझा स्वयंपाकसुद्धा झाला आहे. तर तिच्या आवडीची मसाला भेंडी केली आहे. आणि आज माझ्या भक्तीला चपात्या टाकल्या आहेत बरं का. म्हणे मम्मी तू दुसरं काम कर. तर म्हटलं ठीक आहे, मी ते चपात्या करत होती.
म्हटलं ठीक आहे. मला तर खूप आनंद झाला की तिने चपात्या टाकल्या, म्हणजे माझं दुसरं कामसुद्धा झालं. तर तिचं जेवण सुरू आहे, जेवण करते आहे. आता 1 वाजला आहे आणि मी सुद्धा आता जेवण करून घेते, कारण भूक लागली आता खूप. तर चला मग जेवायला घेते. तर आता वाजला आहे दुपारचा 1 आणि माझा स्वयंपाकसुद्धा झाला आहे. तर तिच्या आवडीची मसाला भेंडी केली आहे आणि आज माझ्या भक्तीलाच चपात्या टाकल्या आहेत बरं का. म्हणे मम्मी तू दुसरं काम कर. तर म्हटलं ठीक आहे, मी ते चपात्या करत होती. म्हटलं ठीक आहे. मला तर खूप आनंद झाला की तिने चपात्या टाकल्या, म्हणजे माझं दुसरं कामसुद्धा झालं. इथे माझे कपडे भरायचे राहिले होते, तर मग बॅग काढली मी, कारण जे कॉटमधले कपडे आहेत तर ते ऑलरेडी मी पॅक करून ठेवलेले आहेत, फक्त आल्याच्या नंतर दुपारचे वाजले 3:30 आणि आमच्याकडे पाऊस सुरू झाला आहे. तर खूप आभाळ आलं आहे आणि थोडंसं म्हटलं चला आता पॅकिंग वगैरे करून घ्यायचं, उद्या निघायचं आहे. तर मुलांची पॅकिंग झाली आहे, तर माझी बाकी आहे. आता दुपारचे वाजले 3:30 आणि आमच्याकडे पाऊस सुरू झाला आहे. तर खूप आभाळ आलं आहे आणि थोडंसं म्हटलं चला आता पॅकिंग वगैरे करून घ्यायचं, उद्या निघायचं आहे. तर मुलांची पॅकिंग झाली आहे. इथे माझी मैत्रीण आली होती भेटायला की उद्या तू चालली आहे, तर भेटणं होणार नाही आहे. तर मग ती आली आणि मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता कपडे भरून ठेवते. मग अशीच बॅग काढली होती, पण पाहुणे आले आणि ते राहिलं. मग म्हटलं चला आता त्या गेल्याच्या नंतर कपडे भरायला घेतले. म्हटलं साड्या वगैरे घेते आणि मोजके ड्रेस घेते, कारण आता घरी भागवतसुद्धा आहे, तर साड्या लागणार आहे. त्यामुळे म्हटलं चला ह्यावेळेस आता भरपूर साड्या घेऊन जाऊया. घरी पण आहे, परंतु मग हे वापरायच्या ज्या आहेत तर त्या इथं घेऊन येते मी, कारण 6-6 महिने तर काही जाणं होत नाही. दिवाळीला गेलो तर सणवार असले तरच आम्ही शेगावला घरी जातो. तर बघा इथे मग मी म्हटलं चला आता ज्या ज्या साड्या आहेत तर त्या पॅक करून घेते, म्हणजे ब्लाऊज असेल तर साडी नेसायला टेन्शन होत. हे बघा आता मी भेटते तुम्हाला संध्याकाळी. तर स्वयंपाक वगैरे काही नाही आहे, कारण भक्तीच्या बड्डेसाठी आम्ही चाललो आहोत बाहेर. आणि हे बघा अशी छान अशी तयार झाली. तर तिच्या काकांनी तिच्यासाठी ड्रेस घेतला आहे, तर बघा छान आहे. तनिष पण तयार झाला आहे, बाकीचं राहिले घालायचं अजून. तर चला बड्डे केक वगैरे कट करूया आपण. मुलं लहान असली तर त्यांना खूप उत्सुकता असते त्यांच्या बड्डेची, पण तेच मोठी झाली तर त्यांना तेवढी उत्सुकता राहत नाही आणि खूप असं साधं सिंपल हवं असते. आणि तो बदल मी माझ्या मुलीत ह्यावेळेस बघितला की मम्मी नाही, काहीच नाही करायचं, साधं सिंपल आपण फक्त बाहेर जेवायला जाऊया. आणि ह्यावेळेस खरंच, आणि तिचंच लहानपणी असं होतं की बड्डेसाठी खूप उत्सुकता होती तिची. तर असे बदल होतात मुलांमध्ये. तर हाही मला एक बदल जाणवला तिच्यामध्ये की तिला आता काय म्हणता येईल ना की असं तामझाम वगैरे नाही आवडत, साधं सिंपल. तर आम्ही घरच्या घरी असा केक कट केला तिचा आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं घरातल्या घरात. त्यानंतर बाहेर जेवायला गेलो, तर तिथे वेटिंगमध्ये बसलो होतो, तर चेअरच नव्हत्या, खूप गर्दी होती. मग आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो, मोदक हॉटेल म्हणून. तर खूप छान जेवण झालं आणि तिथे शेवटी एक मोदक आणि पानंही त्यांच्याकडे त्यांना